Thank you.
राष्ट्रसंत म्हटलं जातं अशा रामदासांचा जे स्वतः ढोसर घराण्याला ललाटभूत असे होते, जे ढोसर घराण्याचे सुपुत्र होते. आणि हा जर आपण अभंग बघितला तर समर्थांना तंतोतंत लागू पडतो. अहो 21 पिढ्यांची पुण्याई म्हणून समर्थांसारखे सुपुत्र ह्या ढोसर घराण्यामध्ये जन्माला. आणि असे हे समर्थ की ज्यांनी आपल्या आयुष्याचा क्षण आपल्या राष्ट्रहितासाठी असा वापरलेला दिसतो. आणि असे हे समर्थ यांचं वर्णन करताना वामनकडे म्हणतात, शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परे ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदास, जय जय रघुवीर समर्थ. अहो ज्यांच्याकडे कवित्व आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे, असे तीनही गुण आणि शिवाय भक्ती सुद्धा आहे. असे हे 3 गुण 4 गुण त्यांच्यामध्ये आहे. आणि असे समर्थ आजच्या निरूपणाच्या अभंगात आपल्याला सांगतायत, सुपुत्र संसारी कुळाचे मंडन, वंश उद्धरण हरिभक्त. हा अभंग दामयमक अलंकार याच्यामध्ये आहे. म्हणजे पहिल्या ओळीचा शेवटचा शब्द तो पुढच्या दुसऱ्या ओळीचा पहिला शब्द येतो. हरिभक्त भक्त तरे तारी 42 कुळ. असं हे सगळे एक एक शब्द म्हणजे पाठांतराला हा अभंग सोपा पडतो. आमच्या कीर्तनकारांची सोय करून ठेवली समर्थाने. तर समर्थ आज सुपुत्राची व्याख्या, या सुपुत्राचं काय महत्व आहे कुळामध्ये हे आपल्याला सांगतात. तर अपुत्रस्य गतिर्नास्ति. अहो ज्याला पुत्र नाही, आता इथे पुत्र म्हणजे संतान ह्या दृष्टीने घ्यायचंय. म्हणजे ती पुत्री किंवा पुत्र काही असलं तरी त्यांच्यामुळे इतर उतरून जातात. म्हणून आपल्याकडे असं म्हटलेलं आहे, ऋणं देवस्य यागेन ऋषीणां दान कर्मण, संतत्या पितृलोकानां शोधयित्वा परिव्रजे. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. अहो प्रत्येक माणसाला 3 ऋण सांगितले. ती म्हणजे देवाचं ऋण आहे,
ज्याने आपल्याला जन्माला घातलंय त्याला ऋण त्याचं कसं फेडायचं? यज्ञ यागादी कर्म करून त्याचं ऋण फेडायचं. आपल्यावर ऋषींचं सुद्धा ऋण आहे, कारण त्यांनी जी आपल्याला जीवन पद्धती आखून दिली आहे त्याच्यामुळे आपलं जीवन हे सुखकर होतं. म्हणून ऋषींचं ऋण आपण कसं फेडायचंय? तर दान धर्माने आपण ऋषींचं ऋण फेडायचं. आणि संतत्या पितृलोकांना आपल्या पितरांचं ऋण आपण कसं फेडायचंय? तर आपल्याला संतती झाली की आपण पितरांचं ऋण फेडू शकतो. म्हणून ही 3 ऋण माणसाला सांगितलेली आहे. मग त्याच्यामध्ये पितरांचा जर उद्धार करायचा असेल तर संतती ऋण हे अत्यंत महत्वाचं सांगितलेलं आहे. म्हणून पुत्रमुख बघा आणि मग तुम्हाला तापसी व्हायचं असेल तर व्हा, पण तुम्हाला जर पुत्र नसेल तर तुम्हाला स्वर्गात सुद्धा जागा मिळणार नाही. म्हणून अगदी आपण खरं म्हणजे संसार असार म्हणतो, पण ह्या संसारातलं सार काय आहे? तर पुत्राचं मुख बघणं हे खरं म्हणजे सार सांगितलेलं आहे. म्हणून एका ओळीमध्ये असं म्हटलंय, सूर्यावीण जैसे गगन, सूर्यावीण जैसे गगन, पुत्रावीण तैसे सदन, दृष्टी नाही सुंदर वदन, काय करावे जाणवा. अहो जसं आकाशामध्ये सूर्य नसला तर काय त्याला अर्थ आहे? किंवा सुंदर सौंदर्य आहे पण त्याला दृष्टी नाही तर ती व्यक्ती चांगली दिसेल का? तसंच संसारामध्ये जर पुत्र नसेल तर सगळं असाच आहे. म्हणून प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला एक तरी संतान असायला पाहिजे. म्हणजे आपल्याला जेव्हा पुत्र होतो तेव्हा आपण त्यामध्ये उत्सव करतोच. म्हणजे आपण साखर वाटतो, पेढे वाटतो, मुलगी झाली तर बर्फी वाटतो. पण पुन्हा मग जो नरक आहे त्याच्यामध्ये जे पितर आहेत त्यांच्यापासून त्या नरकापासून जो रक्षण करतो त्याला पुत्र असं म्हणतो. मग ते सुद्धा हा आपल्याला पुढच्या पिढीत मुलगा झाला की ते सुद्धा नरकामध्ये उत्सव करतात. म्हणून असं हे पितरांना मुक्ती देण्याचं काम हा संतान करत असतो. मग खरंच इतकं महत्व आहे का हो? 2 स्त्रिया होत्या आणि पूर्वी चाळीमध्ये सगळेजण राहत. आता फ्लॅट झालेत किंवा बंगले झाले, ट्विन बंगले झाले, पण पूर्वी सर्वसामान्य माणसं चाळीमध्ये राहत असत. आणि त्यावेळी प्रत्येक जण सकाळी ती गृहिणी उंबरठ्यावरती रांगोळी काढत असत. अशा शेजारी शेजारी राहणाऱ्या 2 जणी आणि रांगोळी काढतायत दररोज सकाळी. पण एकीला मूल नव्हतं, एकीला मूल होतं. हिला मूल होतं ते रांगतं मूल होतं. आणि मुलांना काय सवय असते? रांगोळी काढली ते हाताने पिसकटून टाकतात. त्यात त्यांना काय आनंद मिळतो आपल्याला माहिती. आणि ती गृहिणी ही रांगोळी काढते आणि हा रांगत रांगत येतोय आणि सगळी रांगोळी पिसकटून टाकते. तेव्हा त्या आईने चांगला दणका दिलाय बरं का. तेव्हा ती शेजारी म्हणते, अगं तुझी काढलेली रांगोळी पुसायला तुझं मूल आहे, पण मी काढलेली रांगोळी मला दुसऱ्या दिवशी मलाच पुसायला लागते, ह्याच्यासारखं दुःख नाही. म्हणून आमची आई म्हणायची, मारा मुलांना, तुम्हाला पिंपळ झिजवावे लागले नाहीयेत ना. म्हणजे पुत्रासाठी, मुलासाठी ज्यांना नाही ते किती उपाय करत असतात. म्हणून पुत्रासारखं सुख हे संसारामध्ये नाही. दिवसभर काम करून येणारे वडील अगदी दिवसभर दमलेले असतात, पण जेव्हा घरी आल्यावर बूट काढताना ते मूल पाय धरून उभं राहतं वडिलांचं, तेव्हा ते शेंबडं असलं, मळलेलं असलं तरी सुद्धा त्याला एकदा आपण खांद्यावर घेतलं की दिवसभराचा श्रम परिहार होतो. असं हे पुत्रसुख आहे. मग असं हे पुत्रसुख
आमचे व्यास मुनी एकदा सरस्वती नदीच्या तीरावर बसलेले होते आणि सहज त्यांचं लक्ष गेलं समोरच्या वृक्षावर. तर तिथे एक पक्षीने तिने एक पिल्लू म्हणजे अंड्यातनं ते नुकतं बाहेर आलेलं होतं आणि ते पक्षी आणि नर मादी होते ते त्याला आपल्या चोचीने आपल्या मानेने घासत होते. अहो नुकतं ते पिल्लू अंड्यातनं बाहेर आलंय, त्याला काही पिस सुद्धा नव्हती, आरक्त वर्ण असणार असं. तो सारखं चोच उघडून सारखं काहीतरी खायला द्या असं पिल्लू म्हणत असत. मग हे कोणीतरी बाहेर जायचे, एक जण पिल्लाजवळ थांबायचे, त्याला काहीतरी किडे वगैरे घेऊन येत असत. म्हणजे ते त्यांचं प्रेम, अपत्य प्रेम व्यासांनी बघितलंय आणि ते विचार करताय की खरं म्हणजे पशुपक्ष्यांमध्ये असं काही नसतं ना की मला या मुलाचं मी केलं तर मला सोडून येणारे वगैरे असं काही नसतं. पण तरी सुद्धा एवढी माया ते करताय. मग मनुष्य जन्मामध्ये ही प्रीती जास्त असणार ना. म्हणून व्यासांना सुद्धा अशी इच्छा झाली की आपल्याला पण अपत्य असायला पाहिजे. आणि तेव्हा नारद मुनी आले आणि त्यांनी शिवशक्तीची उपासना करायला सांगितली आणि त्यांच्या प्रसादाने त्यांना पण पुत्र झालाय आणि तो म्हणजे शुकमुनी. म्हणजे प्रत्येकाला अपत्याची जी ओढ असते ती अपत्याची ओढ ही खरोखरच या असार संसारात सारभूत आहे. म्हणून प्रत्येकाने अपत्याला जन्म द्यावा. पण आज आपल्याला काय दिसतंय हो, आमच्या समोरच एक ग्रस्त जोडपं राहतो, त्यांना स्वतःच मूल नको, 8-9 मांजरी घरात पाळलेले आहेत. पण आज कुठे जातोय समाज? पूर्वीच्या काळी तेवढी अगदी आपण आमच्या आज्यांच्या वेळी आम्ही ऐकले 12 वगैरे होत असत, पण तेवढी नाही. तरी निदान 2 मुलं तरी असायला पाहिजे. त्याचं कारण काय आहे? अहो आपला समाज कमी होतोय, आता हिंदू अल्पसंख्याक होत चालले, हा तरी विचार पुढच्या पिढीने आणायला पाहिजे. नाहीतर त्या मुलाला बघणार कोण? घरात तिसरं मनुष्य नाही म्हणून आम्हाला अपत्य नको. अहो एका मुलाला वाढवायचे म्हणजे हा इतका खर्च झालेला आहे हल्ली, किंवा ऍडमिशनच्या गोष्टी आहेत, किती नाना प्रकार आहेत. पण तरी सुद्धा अपत्य सुख नको असं जे दोडपं आहे ना ते दुर्मिळ आहे. पण तरी सुद्धा आपल्याला असं दिसतंय. खरं आपला भारत देश हा भाग्यवान आहे की 50% तरुणाई आपल्याकडे आहे. इतर देशात जर आपण बघितलं तर तरुण माणसंच नाहीये. मग पुढचा देश सांभाळणार कोण? म्हणून जी आपली प्रजा वाढायला पाहिजे, म्हणजे ही प्रजा वाढली की नाती संपतात. आहोत आज मामा आहे तर मावशी नाही, भात्या आहे तर मामा नाही, अशी अवस्था होती. मग हे कितपत योग्य आहे हे सगळं आई वडिलांनी बघायला पाहिजे. म्हणून ज्यावेळी अपत्य नसतं त्यावेळेला त्याचं दुःख काय आहे हे ज्यांना नाही त्यांनाच कळतं. दशरथ राजा एकदा बिलोरी आरशामध्ये बघत होता. वार्धक्याच्या खुणा चेहऱ्यावर दिसतायत, सुरकुत्या पडले, रुपेरी केस दिसायला लागलेत आणि मनात विचार आलाय कधी आपल्याला अपत्य होणार. म्हणून मनात विचार येतोय, गोडन लगे ऐश्वर्य भोगता, दशरथ राजाच्या मनामध्ये आला. आणि म्हणून त्यांनी पुत्र कामेष्टी यज्ञ केला की संतान प्राप्ती व्हावी
म्हणून हा यज्ञ असतो. इतकं आपल्या संसारामध्ये मुलाचं महत्व सांगितलेलं आहे. मग समर्थ म्हणताय की सुपुत्र संसार, सुपुत्र हवाय, सुपुत्र हवाय असं आपण ऐकतो का? तर तो 42 कुळं उद्धरतो. म्हणजे वडिलांकडची 21 आणि आईकडची 21 अशी 42 कुळं हा उद्धरतो. म्हणून सुपुत्र हवा. मग आज सुपुत्र नाहीयेत का? अहो एवढे उच्च शिक्षित आहेत, परदेशात जाऊन भरपूर कमाई करतायत, मग हे सुपुत्र नाहीये? पण समर्थांची व्याख्या सुपुत्राची काय आहे अभंगामध्ये? की सुपुत्र संसारी कुळाचे मंडन, वंश उद्धरण हरिभक्त. जरी पैसा मिळवणारा असला तरी तो हरिभक्त असायला हवा, तरच तो सुपुत्र होईल. म्हणून उदाहरण दिलं जातं की किती फुलं झाली याला महत्व नाहीये. अहो डुकरीणीला भरपूर 17-18 पोरं होतात, पण एक तरी चांगलं निघतं का? पण वाघ सिंहाला 1 किंवा 2च होतात, पण तो महत्वाचा असतो. तसं आपल्याला एक तरी पुत्र झाला तरी तो चांगला व्हायला पाहिजे, हरिभक्त व्हायला पाहिजे. म्हणून स्त्रियांनी आपल्याला जेव्हा पुत्र व्हायला पाहिजे तेव्हापासूनच त्याच्यावर संस्कार करायला पाहिजे. आज आपल्याला काय चित्र दिसतं की स्तन्य द्यायलाच नकोय, आमचा फिगर बिघडेल, हे शब्द आहेत हल्लीच्या मुलींचे. समजा कोणी देत असलं पण तरी सुद्धा मुलांना पाजायला घेतात आणि मोबाईलवर बघत असतात. अहो त्याच्यावर काय संस्कार होणार? मुलावर जर संस्कार करायचे असेल तर त्याच्यासारखी वेळ नाहीये. तुमच्या मनामध्ये तुमचं मूल कसं व्हायला हवंय ते स्तन्य पाजताना खरं म्हणजे ते विचार मनात आले की त्या मुलामध्ये उतरतात. म्हणून जिजाबाईंनी गर्भ जेव्हा राहिला तेव्हापासून संस्कार करायला सुरुवात केली. म्हणून त्यावेळी त्यांनी रामायण, महाभारत असे ग्रंथ ऐकले. त्यानंतर त्यांना गोष्टी तशाच सांगितले आणि म्हणून ते सुपुत्र झाले की कुळाचं मंडन त्यांनी झालं. मग असे सुपुत्र अनेक क्रांतिकारक जे आहेत ते क्रांतिकारक सुपुत्रच आहेत आपल्या भारत मातेचे. म्हणून कवी म्हणतात सुभाष म्हणजे सुभाष बाबूंवरती रात्रंदिवस पहारे होते, पण तरी सुद्धा ते निष्ठून गेले. म्हणजे ब्रिटिश सत्ता तोंडामध्ये बोट घालते की एवढे पहारे असून सुभाष बाबू निष्ठून कसे गेले. किंवा शिवरायांनी सुद्धा स्वराज्य स्थापना केली, अनेक संकट आली, पण ही संकट जरी त्यांच्यावर आली पण ते हरिभक्त होते म्हणून ते सुपुत्र ठरलेले. असे अनेक आपल्याकडे सुपुत्र झालेले आहेत किंवा कन्या सुद्धा झालेल्या आहेत. की जिजाबाई आहेत, तारामती ही आहे म्हणजे तारा राणी आहे, अहिल्याबाई होळकर आहे, झाशीची राणी आहे. अशा कितीतरी कन्या ह्या भूमातेच्या इथे जन्माला आलेल्या आहेत. मग असे हे सुपुत्र. मग सुपुत्र म्हणजे मुलाचे 3 प्रकार पडतात, उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ आणि अधम सुद्धा, असं म्हणायला हरकत नाही. आता अधम सुद्धा आहे. मग उत्तम पुत्र कोणता? तर आई वडिलांनी सांगायच्या आधीच त्यांच्या मनात ओळखून वागणं त्याला उत्तम पुत्र म्हणतात.
म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आई वडिलांची आता औषधं संपली, त्याच्याकडे लक्ष ठेवून संपले तर 2 दिवस अगोदर आणावी. आई वडिलांना सांगायला लागता कामा नाही. हे उत्तम पुत्राचं लक्षण. मध्यम पुत्र आई वडिलांनी सांगितल्यावर करतोय, त्याला मध्यम पुत्र असं म्हटलं जातं. कनिष्ठ पुत्र सांगून सुद्धा जो करत नाही त्याला कनिष्ठ पुत्र म्हणतात. आणि अधम पुत्र, अहो करायचं नाही तर उलट उफराट करायचं. म्हणजे अगदी घरात बसलेला असला तुझा टीव्ही जरा आवाज कमी कर असं सांगितलं की वाढवणारा. हे टीव्ही दररोजचं आपलं उदाहरण आहे म्हणून सांगितलं की ज्यांनी सांगितलंय त्याच्या उफराट करायचं. हे तू करू नकोस, रात्री बेरात्री जाऊ नकोस, की मुद्दाम जायचं, त्याला अधम पुत्र असं म्हणतात. मग असे पुत्र हे घडवण्यासाठी, कारण आज आपल्याला काय दिसतं, प्रत्येक पालक म्हणतात की मी माझ्या मुलाला इंजिनियर करणार आहे, मी माझ्या मुलाला डॉक्टर करणार आहे असं म्हणतात, पण मी माझ्या मुलाला हरिभक्त करणार आहे असा एकही पालक आपल्याला दिसणार नाही. मग हरिभक्त आपल्याला हवाय. समर्थ सांगताय की तो खरा सुपुत्र आहे, कारण तो जगदोद्धार करतो. मग असा जगदोद्धार करायचा असा जर सुपुत्र आपल्याला हवा असेल तर त्याच्यासाठी आपल्या गाठी सुद्धा पुण्य असायला पाहिजे. आपण नुसतं म्हणून चालणार नाही की आम्हाला सुपुत्र हवा, आपलं सुद्धा आचरण तसंच पाहिजे ना. आज आपल्याला घरामध्ये काय दिसतं, सासू सासरे नकोय हे दिसतंय ना. किंवा मुली लग्न ठरवताना विचारतात की डस्टबिन किती आहे, जे शब्द आहेत. मग तुम्हाला जसे तुमचे आई वडील आवडतात तसे मुलांनी त्याच्या आई वडिलांचं करू नये असं कसं म्हणता. म्हणजे हल्ली अशी परिस्थिती झालीये की आपला मुलगा श्रावणबाळ असावा पण आपला नवरा श्रावणबाळ नसावा असं प्रत्येक स्त्रीला वाटतं. मग तुमच्या पोटी हा सुपुत्र हरिभक्त येणार कसा. अहो एका घरामध्ये आजोबांसाठी वेगळी ताटवाटी त्यांची त्यांनी घासून टाकायची असे नियम होते. आता लहान मुलं बघत असतात, अहो ती बोलली नाही ना तरी त्यांना ते लक्षात येत असत. आणि एक दिवस सगळा स्वयंपाक संपला, सासऱ्यानं जेवायला घालायला नको म्हणून ती ताटवाटी सुनेनी लपवून ठेवली. आणि यांनीच कुठेतरी पैसे हवे म्हणून विकून टाकली असेल असं नवऱ्याजवळ तक्रार केली. पण वडिलांना विचारलं या मुलाने, तर म्हणतात की अरे मी नाही विकली, मी कशाला विकू. आणि मग थोड्या दिवसांनी ती ताटली आणि वाटी मुलाच्या दप्तरामध्ये दिसली. तेव्हा विचारलंय की तू का ही ठेवलीस इथे. तर म्हणे अहो तुम्ही मोठे झाले की तुम्हाला द्यायला लागेल ना. म्हणजे आता जी पाळणं घरं आहेत ना त्याचं उत्तर म्हणजे वृद्धाश्रम आहे. तुम्ही मुलांना जर आता बाहेर ठेवलं तर ती तुम्हाला मोठेपणी जवळ करणार नाही. म्हणून काही दिवस तुमच्या मनावर तुम्ही ताबा ठेवा. मुलं मोठी झाल्यानंतर तुम्हाला करिअर करता येणार आहे ना, कधी पण करता येणार आहे. पण हा विचार आज केला जात नाही आणि मग मुलं पुढे करत नाहीत म्हणून त्यांच्या नावाने ओरडायचं. पण तुम्ही त्यांच्यासाठी काय केलंय. किंवा मुलांची सुद्धा भाषा अशी आहे की तुम्ही आम्हाला जन्माला घातलंय म्हणजे आमच्यावर उपकार केले नाही असं मुलांची सुद्धा भाषा नाही. म्हणून खरा सुपुत्र कसा असतो म्हणून त्याचं नाथ एका ओळीमध्ये वर्णन करतात. चिता पाळी पितृवचन, चिता पाळी पितृवचन, मेल्या श्राद्धी द्विज भोजन, तया गयेसी करी पिंडदान, तो एक सुपुत्र जाणावा. अहो आई बाप जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्या वचनामध्ये राहतोय. ते मेल्यानंतर त्यांचं श्राद्ध पक्ष करतोय आणि गयेला जाऊन पिंडदान करतोय. त्याला सुपुत्र म्हणावं. पण सुपुत्र असा तसा घडत नाही.
जसं आपण एखाद्या कारखान्यामध्ये गेलो स्टीलच्या भांड्यांच्या, की ती अगदी मडकीसारखी काळी असतात बघा, की त्यांच्याकडे बघवत नाही, पण जेव्हा त्यांना बफिंग केलं जातं आणि मग ती चकाकायला लागते, तसं आपल्या पुत्रावर आपण संस्कारांचं बफिंग करायचं, तरच ती लखलखून सुपुत्र होणार आहे. म्हणून जे हरिभक्त प्रसवते ती माता धन्य सांगितलेली. मग अशी ही माता आपल्या मुलाला जेव्हा संस्कारित करते तेव्हा तो मुलगा चांगला होतो. नाहीतर आज आपल्याला असं चित्र दिसतं की बापाचा प्राण जातोय, पाहू जाये प्राण, आणि पुत्र विचारतो कोठे. म्हणजे वडिलांच्या सह्या किंवा अंगठे घेतले जात आहेत आज प्रॉपर्टीवरती, अशी चित्र आपल्याला दिसतात. यांना आपण सुपुत्र म्हणायचं का? म्हणून असा सुपुत्र जर आपल्याला करायचा असेल तर तो आपल्याला घडवावा लागतो, तो संस्कारांनी घडला जातो. आणि जे पापरूपी नर आहेत, म्हणजे जे अधम आहे, त्यांना भगवंत कसा जाणता येणार? म्हणून समर्थ म्हणतात की देव राव ओळे देखो निया भाव. भगवंत कसा ओळखायचा आहे? तो भावाने ओळखायचा. आणि भगवंताशी लबाडी चालत नाही. म्हणून देखो निया दे भाव, देव ओळखिनी भाव, म्हणजे तिथे माव कामा नाही. दास म्हणे तेथे माव कामा नाही. माव म्हणजे लबाडी. म्हणून तिथे लबाडी चालत नाही. पण आज आपल्याला काय दिसतं? विष्णुदास एका ठिकाणी म्हणतायत की कलियुगामध्ये कसे मुलं होणार आहे. पलंगी बैस मोरी राणी, हाते हाती आडवी पाणी. पलंगी बैस मोरी राणी, हाते हाती आडवी पाणी. पलंगी बैस मोरी राणी, हाते हाती आडवी पाणी. स्त्रिये देतो रेशीम चोळी, स्त्रिये देतो रेशीम चोळी, माता अखंड चिंता गाडी. स्त्रिये देतो रेशीम चोळी, माता अखंड चिंता गाडी. ऐसा कलियुगीचा महिमा, ऐसा कलियुगीचा महिमा. म्हणे विष्णुदास नाम, म्हणे विष्णुदास नाम, म्हणे विष्णुदास नाम, म्हणे विष्णुदास नाम. पलंगी बैस मोरी राणी, हाते हाती आडवी पाणी. पलंगी बैस मोरी राणी, हाते हाती आडवी पाणी. हाते हाती आडवी पाणी. आज आपल्याला असं चित्र दिसतं की सासू काम करत नसेल तर तिचं काही चालत नाही. आणि सासू नसेल आणि सासरा असेल तर त्याची खायची सुद्धा मोताच होते. आहो, सासू असेल तर 2 पदार्थ स्वतः करून तरी खाऊ शकते, पण पुरुष तेही करू शकत नाही. म्हणून विष्णुदास असं कलियुगाचं वर्णन करताय की बायकोला पलंगावर बसवते, त्याला काही तिला काम सांगायचं नाही आणि सगळी कामं आईने करायची. इतके घरामध्ये असं लक्षात येतं की सगळेजण बाहेर जातात आणि मग म्हाताऱ्यांनी देवळात जाऊन बसायचं. मुलं येईपर्यंत त्यांना घरात बसता येत नाही. त्यांनी देवळात जायचं, कारण बागा सुद्धा 7-8 वाजता बंद होता. म्हणून त्यांनी जायचं कुठे? किंवा त्यांचे मित्रमंडळी आले असले की बाल्कनीमध्ये त्यांना बसवायचं, पडदे लावून घ्यायचं. असं जर मुलांनी वागलं तर ते सुपुत्र म्हणू शकतो का आपण? म्हणून अशा कुपुत्राचं वर्णन एका भारुडामध्ये केलंय. बायले ग बायले सारे तुला बायले, बायले ग बायले सारे तुला बायले, बायले ग बायले. मला नको आई, तुला नको सासू. अगं मला नको आई, तुला नको सासू. दोघे मुंबईत राहू, बायको ग बायको, बायले ग बायले सारे तुला बायले, बायले ग बायले सारे तुला बायले.
अगं मला नको बाप, तुला नको सासरा, तुझाच मला आसरा, बायको ग बायको, बायको बायले सगळं बायले, बायको बायले सगळं बायले. मला नको बहीण, मला नको बहीण, तुला नको नणंद, यातच आपला आनंद, बायको ग बायको, बायको बायले सगळं बायले, बायको बायले सगळं बायले, बायको बायले सगळं बायले. अहो 25-25 वर्ष, हल्ली मुलांना सेटल व्हायला 30 वर्ष लागतात वयाची. इथपर्यंत आईबाप करत असतात आणि मग नंतर एकदा का ती माळ गळ्यात घालताना वाकवतात, ती बायको पुढे ती उचलतच नाही. माझ्या सासूबाई म्हणायच्या की प्रत्येक मुलीने एवढं तरी लक्षात ठेवावं की सासूमुळे तुला नवरा मिळाला. तिला जर मुलगा झाला नसता तर तुला नवरा मिळाला असता का? एवढं तरी मुलींनी लक्षात ठेवायला पाहिजे. एका मुलाला फोन येतो नवऱ्याला, आणि हल्ली सगळ्यांनाच आई म्हणायचे, सासूला पण आई आणि आईला पण आई. आणि सुट्टीचा दिवस असतो आणि तो बोलत असतो. आता नक्की फोन कोणाचा आला कळत नाही का. आणि तो बोलतोय, काय बरं नाही तुम्हाला, तुला बरं नाहीये का? कारण हल्ली ए आई म्हणतात ना, म्हणजे सासूला म्हणतात का आईला म्हणतात कळत नाही बरं का. फोनवर सुद्धा आई एक आई दोन, म्हणजे असं लिहिलेलं असतं हल्ली फोनवर, नक्की कोणाचा फोन आहे. आणि तो नवरा बोलत असतो, काय पैसे आहेत, तर ही मागून ऐकत असते. सारख्या पैसे मागत असतात. त्यांना सांगा आमच्याकडे काय पैशाचं झाड लागलंय, दिरांकडे सांगा ना औषधं आणायचे, तर तुम्ही त्यांच्याकडे राहताय ना ते खर्च करतील वगैरे, असं सगळं बोलत असतात. एकीकडे प्राउंटिंग चाललेलं असतं नवऱ्याला. आणि मग तो नवरा सांगतो, अहो खरंच नाही येत पैसे. हा नमस्कार करतो सासूबाई, असं म्हणल्यावर तिला कळतं का आपल्या आईशी बोलतोय. आणि अहो तुम्ही मला सांगितलं का नाही, तिला 10,000 हवेत का, मग आता लगेच द्यायला पाहिजे का? सासूला द्यायचे नाही आणि आई बापाला का द्यायचं? हा घराघरामध्ये हे चित्र आपल्याला दिसतंय. म्हणून जर वंश उद्धरण करायचं असेल, वंशाचा दिवा जर असायला हवा असेल, तर तो कुलदीपक ठरला पाहिजे. मग जसं आपण दिवा घेताना बघतो की नाही, की तो दिवा कसा आहे, तो लावल्यानंतर तापत नाही ना, काजळी जास्त येत नाहीये ना, तेल जास्त खात नाहीये ना, हे सगळे आपण त्याला लावतो निकष आणि मग तो दिवा घेतो. तसा हा कुलदीपक आहे. अहो या कुलदीपकाच्या मध्ये सुद्धा प्रेमाचं, स्नेहाचं तेल हवंय, तूप हवंय. त्यांनी आपल्या कुळातल्या सगळ्यांना जवळ केलं पाहिजे. कितीही संकट आलं तरी सुद्धा जसा फडफडतेरी वात असते पण ती जात नाही, तसं कितीही संकट आली तरी सुद्धा सगळ्यांना सामावून घेणारा हा सुपुत्र असायला पाहिजे. म्हणजे कितीही दुःख आली, कितीही ताप झाला तरी सुद्धा न क्रोध करता हे आपल्या घराण्याचं सगळं सांभाळलं पाहिजे, तर त्यालाच आपण सुपुत्र म्हणतो. मग असा सुपुत्र जर आपल्याला घालायचा असेल तर आई वडिलांनी आधी स्वतः चांगलं असायला पाहिजे, तरच आपल्या कुळाला मंडित करणारा, म्हणजे शोभायमान करणारा, आपल्या कुलाची कीर्ती वाढवणारा असा सुपुत्र, अशी सुकन्या ही आपल्याला होते. आणि म्हणून मूळ पद्यामध्ये आपल्याला समर्थ हेच सांगतात की एवढी कुळ उद्धरणारी असा हा सुपुत्र असतो. सुपुत्र संसारी कुळाचे सुपुत्र संसारी कुळाचे वंश उद्धरण
पण आपल्या भाषेत काय आपण लिहित नाही. आणि अशी ही रम्य सकाळ होती. आणि त्या आश्रमामध्ये जे अनेक विद्यार्थी शिक्षण घेत होते, अध्यापन करत होते, त्यांचं आपापलं काम चालू होतं. कोणाची स्नान संध्या चालली, कोणी पठण करतंय, असं सगळं चित्र त्या आश्रमाचं बघून सुद्धा आनंद मनाला उल्हास होत. आणि या आश्रमामध्ये नुकताच आलेला एक 8 वर्षाचा मुलगा मौंजी वंदन करून आला. पण तरतरीत नाक, दाणीदार डोळे, अहो डोळ्यामध्येच बुद्धिमत्तेचं तेज आपल्याला कळत असतं. गौरवर्ण असणारा आणि अत्यंत असा हुशार मुलगा या पाठशाळेमध्ये आला. आणि अत्यंत नम्रतेने आपल्या गुरु आणि त्यांची गुरुपत्नी अशा दोघांची सेवा करत. तीक्ष्ण बुद्धी असणारा असा हा मुलगा, याचं नाव होतं नाभा. श्रवण
जणू काही बृहस्पतीच. बरं, दुसरा एखादा विद्यार्थी चुकला तर नम्रतेने तो त्याच्यामध्ये दुरुस्त करत असतो. म्हणजे बुद्धिमत्ता आहे, पण त्याचा गर्व नव्हता. अतिशय नम्र असणारा असा हा नाभाग. आणि दिवस चालले, शिक्षण चाललंय. माझे गुरु हेची देव, मनामध्ये भावना काय होती? माझा देव हे गुरुच, गुरुपत्नी मागुनी असे माझी. संतोष त्यांना होई, संतोष त्यांना होई. सेवा करणे हेची कामना मना माझी. राम राम हरे हरे राम, राम 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 हरे हरे राम, राम 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 सीतापते राम. गुरुपत्नी आणि गुरु यांची मनोभावे सेवा करायची. या सेवेमध्ये आपलं तन आणि मन घालून सेवा करायची. त्यांना संतोष मिळावा हीच या नाभागाची खरी गुरुपूजा होती. आणि गुरूंचा सुद्धा अत्यंत लाडका असणारा असा हा नाभाग. होता होता 16 वर्ष झाली आणि विद्या कला ह्या गुरूंकडे समग्र शिकलं. आता म्हणजे तीक्ष्ण बुद्धी होती, चाणाक्ष बुद्धी होती, पण तरी सुद्धा लीन असणारा असा हा नाभाग. आणि ज्ञान पूर्ण झालं, शिक्षण पूर्ण झालंय आणि गुरूंनी जवळ बोलवलं. नाभागा, आता तुझं ज्ञान हे पूर्ण परिपूर्ण झालंय. तू 14 विद्या शिकल्यास, उपशास्त्र उपनिषद शिकल्यास, वेद शिकून झाले. आता तू घरी जा. आई, तुझे वडील जे म्हातारे आहे त्यांची आता तू सेवा कर. पण नाभागाच्या मनामध्ये होतं की आपण नैष्टिक ब्रह्मचर्य पाळायचंय आणि इथेच आश्रमामध्ये राहायचंय. आणि आपला मनोदय गुरूंना सांगतोय, पण गुरु म्हणतायत नाही. तुझ्यासारखा सात्विक, हुशार, नंतर सुपुत्र असणारा असा हा समाजाला अत्यंत आवश्यक आहे. म्हणून तू आता घरी जाऊन गृहस्थ धर्म पाळ. कारण गृहस्थ धर्म असा आहे की त्याच्यावरती तीनही जे आपले आश्रम आहेत ते त्याच्यावर अवलंबून असतात. त्यातनं तुला सेवा करायची संधी मिळणार. याला अत्यंत वाईट वाटतंय की आता गुरु माऊली आणि गुरूंना सोडून जायचंय. गुरु म्हणतायत, समजून घालतायत की अरे बाळा, आम्हाला पण वाईट वाटणारच आहे तू गेलास, पण कर्तव्य श्रेष्ठ आहे. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे. त्यामुळे तू माझी आज्ञा ऐक, घरी जा, विवाह कर आणि समाजाला चांगलं नीतिमान असं बनव की तुझ्यामध्ये क्षमता आहे. आता असं गुरूंनी आज्ञाच केल्यानंतर हा म्हणतो, मी गुरुदक्षिणा काय देऊ तुम्हाला? तू आतापर्यंत 16 वर्ष जी आमची सेवा केलीस हीच गुरुदक्षिणा आहे बरं तुझी. आणि म्हणून त्याला मानाचं वस्त्र घातलं. आता वेशीपर्यंत सगळे छात्र जे होते ते सोडायला आले. गुरुपत्नीनी, गुरुमातेनी शिदोरी दिली, वाटेमध्ये काहीतरी खायला मिळालं. आणि भरल्या अंतःकरणाने, भरल्या डोळ्यांनी हा नाभाग आता आपल्या घराकडे गेला. आपला आश्रम, आपले मित्र, सवंगडी, गुरु हे विचार मनामध्ये होते. आणि ते जंगल ओलांडून त्या घराचा रस्ता धरलाय. आणि मग मागचे विचार जाऊन आता घर, किती दिवसांनी आपण घर पाहणार. आपले बाबा कसे असतील, माझ्या मोठ्या भावांची लग्न झाली असतील, मला बहिणी आल्या असतील, बाबांना छोटी छोटी मुलं असतील. ती मुलं मला ओळखणार नाही, पण मी त्यांचा काका आहे, तर मला त्यांना काहीतरी खाऊ घेऊन जायला पाहिजे. म्हणून भरपूर सारा खाऊ घेतोय.
आणि या अशा मनामध्ये विचार करता करता तो कधी आपल्या घराच्या अंगणामध्ये आला त्याला कळलंच नाही. नाभाग आला अभांगणी, अहो नाभाग अंगणामध्ये आलाय आणि 2 घरे दिसती त्याला. चिंतामग्न झाला, काय करावे विचार करा. आपल्या अंगणामध्ये 2 घर, असा विचार करतोय आणि बाबांना हाक मारतोय. तर थोरला भाऊ तिथे आलाय आणि तो म्हणतोय, नाभाग तू आलास? मला वाटलं तू येणारच नाहीस. तो विचारतोय, अंगणातच उभा आहे आणि म्हणतोय 2 घरं कशी आपली झाली? तर म्हणे, आम्ही ती 2 घरं आमच्या 2 भावांमध्ये आम्ही वाटून घेतलेली आहे. धनाचं सुद्धा आम्ही वाटणी केलेली आहे. कारण गोडी गुलाबीत झालं तर बरं ना, भांडणं होऊन कशाला वेगळं व्हायचंय. आमच्या दोन्ही बायकांचं पटत नाही, त्यामुळे आम्ही वाटणी केली आहे. मग हा म्हणतो, माझी वाटा कुठे? पण अहो याला भागच ठेवला होता म्हणून ना भाग. आणि हा म्हणतोय, माझा वाटा कुठे तुम्ही वाटणी केली? तर तुझ्या वाट्याला वडील ठेवलेले आहेत, पण आहेत कुठे ते? अरे मी मला भाग्यवान समजतो की तुम्ही माझ्या वाट्यामध्ये वडिलांना ठेवलंय. म्हणून नाभाग आपल्या भावाला म्हणतोय, माता पितयाचे आपल्या कातड्याचे जोडे जरी आपण त्यांना घातले तरी सुद्धा त्याचं मोल होणार नाही, असे आपल्यावर आई वडिलांचे उपकार असतात. मी मला भाग्यवान समजतो की तुम्ही माझ्या वाटणीला ते बाबा दिले, पण ते आहेत कुठे? आणि मग तो भाऊ सांगतोय, त्या तिथे पलीकडे झोपडी बांधून दिली. त्यांना आता पैशाची काय गरज आहे? कुठे बाहेर जायचं नाही, काही नाही, काही नाही. तिकडे आहेत, जा तू त्यांच्याकडे. हा तातडीने तिकडे गेलाय. अहो वाट सुद्धा दिसत नाही, एवढं गवत वाढलंय, म्हणजे किती दिवसात भावांनी बघितलं नाहीये ते तो ओळखतो. आणि पटकन
त्या झोपडीमध्ये गेल्या. तर असं दर्भासनावरती त्यांना ठेवलेलं होतं. अत्यंत कृश झालेले आपले वडील बघितले. बाबा बाबा मी आलोय. क्षीण आवाजात म्हणतायत, नाभागा आलास? आणि म्हणतायत, आलास लेकरा तू, आलास लेकरा तू, डोळे हे माझे शिडून खाचा झाले. अरे किती वाट बघायची बाळा. मी दररोज त्या काळाला प्रार्थना करतोय की माझ्या दृष्टीस एकदा नाभाग पडू दे, मग तुम्हाला मी. इतकी मला वाट बघायला लावलीस. पटकन बाबांच्या पाया पडल्या आणि पहिल्यांदा काय केलं असेल तर पटकन एक सोजी केली आणि त्यांना भरवली. कारण अंगामध्ये त्राणच नव्हते. आणि मग दररोज सेवा सुरू झाली. अंगाला तेल लावावं, स्नान घालावं, काहीतरी त्यांना चालेल असं भोजन करावं, भरवावं. असे दिवस चालले. एकीकडे आश्रमातल्या गोष्टी सांगाव्या, त्यांचं मनाचं मनोरंजन करावं. आणि मग एक दिवस आता असं वाटायला लागलंय की जरा बाबांच्या चेहऱ्यावर तुकतुकी आली. त्यांचा चेहरा प्रसन्न दिसायला लागला. अहो मनापासून, अंतःकरणापासून मुलांनी केलेली सेवा अंगी लागली आणि धरून धरून चालायला लागले. आणि एक दिवस हा नाभाग म्हणतो, बाबा मी खरा म्हणजे आश्रमातून येणारच नव्हतो, पण गुरु आज्ञा झाली म्हणून मी इथे आलो. आणि गुरु आज्ञा काय आहे की तू गृहस्थाश्रम पत्कर म्हणजे विवाह कर. मग विवाह करायचा आहे, पण मी आता काहीच कमवत नाहीये, मग मला मुलगी देणार कोण? बरं मी विवाहासाठी किंवा काही कमवायला जर बाहेर गेलो तर तुमची सेवा इथे कोण करणार? असा पेच माझ्या मनामध्ये पडलाय. वडील सुद्धा दशग्रंथी ब्राह्मण होते आणि ते म्हणतात, तुला पैसाच कमवायचा आहे तर माझ्याकडे काही ब्राह्मण शंका विचारायला आले होते. आपल्या जवळच असलेलं ते तपोवन आहे, तिथे यज्ञ चाललाय आणि तपो चालला यज्ञ तपोवनी, काय करावे सहावे दिनी, प्रश्न पडला त्यांच्या मनी, म्हणून कुसळ्या आले. यज्ञाच्या 6व्या दिवशी काय कर्म करायचंय हे त्यांना ज्ञात नाहीये, म्हणून ते मला विचारायला आले होते. तर तू आता सगळं शिकून आलायस, तुला त्याचं उत्तर माहितीये, तर तू तिथे जाऊन त्यांचं शंका निरसन कर आणि जे तुला द्रव्य देतील ते घेऊन ये, असं वडिलांनी सांगितलंय. आणि नाभाग त्यांना वंदन करून निघालाय, त्यांचे आशीर्वाद घेतले आणि त्या तपोवनामध्ये गेल्या. तपोवनामध्ये गेल्यानंतर तिथे त्यांना जी अडचण होती ती त्यांनी दूर केली आणि या सगळ्या ऋषींना त्यांनी सांगितलेले जे काही कर्म होतं ते पसंत पडलंय. आणि मग तिथले जे अवशिष्ट धन होतं ते सगळं ह्या नाभागाला मिळालं. मनापासून आनंद झालाय की वडिलांनी सांगितल्याप्रमाणे आपण इथे आलो आणि जी धनप्राप्ती आपल्याला विवाह करण्यासाठी आवश्यक होती ती सुद्धा प्राप्त झाली. आणि मनामध्ये भाव होता की वडिलांच्या आशीर्वादानेच आपल्याला हे मिळालेलं आहे. आणि हा आता ते धन घेऊन निघालाय. आणि एवढ्यामध्ये समोर हातामध्ये त्रिशूळ घेतलेला काळा कभिन्न असा भिन्न भिल्ल हा वाटेत उभा राहिला आणि म्हणतोय, थांब थांब तापसा जरा रे, थांब थांब तापसा जरा रे, मोठे धनेशी, थांब थांब तापसा जरा रे, मोठे धनेशी, हे धन
भिल्ल त्याला म्हणतोय की अरे हे धन कुठे नेतोस, हे धन माझं आहे, याच्यावर माझा अधिकार आहे, त्यामुळे ते धन इथे ठेव, नाहीतर माझ्या हातामध्ये शस्त्र आहे. असं म्हटल्यानंतर पण हे आपल्या बुद्धिमत्तेने मिळवलेलं धन या नाभागाने तो नम्रपणे त्या भिल्लाला म्हणतोय की हे मी माझ्या बुद्धिमत्तेवर मिळवून आणलेलं धन हे तुमचं कसं काय. आणि त्यांच्यामध्ये वादविवाद व्हायला लागला आणि असं ठरलं की शेवटी हे धन कोणाचं आपण आपल्या वडिलांना विचारावं, म्हणून त्याला तिथेच उभा केला. आणि हा धावत धावत वडिलांच्या इथे आलाय झोपडीमध्ये आणि सांगतोय की बाबा तो भिल्ल असं म्हणतोय की ते धन त्याचं आहे. तेव्हा बाबा म्हणतात तू त्याच्याकडे नीट बघितलंस, त्याच्या कपाळावर तिसरा नेत्र दिसतोय, तू बघितलंस का. आणि यज्ञातलं अवशिष्ट जे आहे ते शिवाचं असतं, त्यामुळे ते मागण्यासाठी तुझी परीक्षा घेण्यासाठी शिव तिथे आलेले आहे. तर नम्रपणे त्यांचं धन त्यांना देऊन द्या. वडिलांनी असं सांगितल्यानंतर शंका निरसन झाली आणि सगळं धन हा तिथे घेऊन गेला आणि शरणागती पत्करली. त्या भिल्लाला हा नाभाग म्हणतोय की मी अज्ञानाने हे तुझं धन आहे ते मी नेत होतो, मला क्षमा कर. म्हणून चरणावरती मस्तक ठेवतोय आणि मस्तक वर उचललंय तर प्रत्यक्ष शंकर भगवान तिथे प्रकट झाले. पार्वती पते हर हर महादेव, पार्वती पते हर हर महादेव. भगवान शंकरांचं दर्शन घेतल्यानंतर सात्विक भाव जागृत झाले. म्हणजे आपल्या माता पित्यांच्या सेवेने भगवंताची सुद्धा प्राप्ती होते. या आख्यानातून आपल्याला हेच घ्यायचं. म्हणून माता पित्यांचा कधीही अनादर करू नये. अहो पुंडलिकाने सुद्धा माता पित्यांची सेवा केली, म्हणूनच ते परब्रह्म आज सुद्धा विटेवर उभा आहे. म्हणजे माता पित्यांच्या सेवेचं किती पुण्य आहे. हे जर आपल्याला पुण्य मिळवायचं असेल तर आपल्याला सुपुत्र व्हायला पाहिजे आणि आपल्या कुळाचं मंडन हे करायला पाहिजे, आपल्या कुळाची कीर्ती वाढवायला पाहिजे. मग आज नाभागाचं आख्यान लावलं जातं, या दोन भावांचं लावलं जातं का त्यांची नावं सुद्धा माहिती नाही. म्हणजेच वडिलांचा वाटा आपल्याला मिळाला, ह्याच्यामध्ये धन्यता मानणारा हा नाभाग हा खरोखरचा सुपुत्र आहे. आणि ती सुपुत्राची व्याख्या पूर्वरंगामध्ये अभंगामध्ये आपल्याला समर्थ सांगतात की नाभागाला लागू होतीये. म्हणून मूळ पद्यामध्ये आपल्याला समर्थ हेच सांगतायत की कुळाचं मंडन, कुळाची कीर्ती अशी जलामभूत अशी जर आपल्याला हवं असेल तर सत्पुत्राला जन्माला घाला, आपण सुद्धा आपल्या कुळाचे सुपुत्र व्हा. सुपुत्र संसारी Thank you.